पुरंदरचा तह करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजेंच्या छावणीत येतात. पालखीत बसून येतात, तलवार न लावता येतात. मिर्झा राजांचेच रक्षक असतात ते आणि त्यांचे वकील सोडून ते 72 तास फक्त राजे त्या छावणीत असतात. त्यांच्या जीवाला धोका असतो. या परिस्थितीमध्ये राजे मिर्झा राजे जयसिंग यांना पहिल्यांदा भेटत असतात. राजकीय दृष्टीने ते अडचणीत असतात. मिर्झा राजेंसारखा मुत्सद्दी माणूस असतो, पण तेवढ्याशा त्या सहवासात शिवाजी राजे मिर्झा राजेंना आजच्या भाषेत इम्प्रेस करतात. का बरं? मला असं वाटतं की शिवाजी राजांची ट्रान्सपरन्सी आणि जेन्युइननेस, आजच्या भाषेत अस्सलपणा, हा मिर्झा राजेंपर्यंत पोहोचला असणार. इतिहास हे नाही सांगत कसा पोहोचला, पण इतिहास आपल्याला सांगतो की शिवाजी राजे जेव्हा 14 जूनला निघतात परत यायला, तेव्हा मिर्झा राजे स्वतः त्यांच्या कमरेला शमशेर लावतात आणि म्हणतात की राजपुताने निशस्त्र जायचं नसतं. मग हे शिवाजी राजे, हे मला शिकवणारे शिवाजी राजे असतात ना. हा, त्या सगळ्या मध्या पुरंदरचा तह करताना, या किल्ल्यांची देवाणघेवाण करताना शिवाजी राजांचं कोपिंग कसं असेल? मोठी आपल्याला यादी दिसते दिलेल्या किल्ल्यांची, आणि मग आपल्याला कळतं की त्याच्यातले 7 किल्ले हे जुळे आहेत. 7 दुणे 14 गेले तिकडे, लोहगड, विसापूर असे. अरे, एवढा ताण असताना ह्या माणसानं हा विवेक कसा जपला? निकोलाय मनुची नावाचा इटालियन तोफखान्याचा प्रमुख असतो मिर्झा राजेंच्या, त्याने लिहून ठेवलंय त्याच्या पुस्तकामध्ये की संधी मिळते तेव्हा शिवाजीराजे त्याला काय विचारतात? तुझा देश कसा आहे, तिकडचा समाज कसा आहे, सवयी कशा आहेत, राजकीय पद्धत कशी आहे. शिवाजीराजे 2 वेळाच महाराष्ट्र सोडून गेले, एकदा आग्र्याला आणि मग दक्षिण दिग्विजयाला. पण इतक्या तणावाच्या ठिकाणी सुद्धा ती ज्ञान पिपासा माणसामध्ये आहे. वाव. शिकणं, आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून शिकणं, हे छत्रपतींच्याकडून शिकलं पाहिजे ना आम्ही. नुसत्या आरत्या ओवाळून काय होणार आहे? त्यामुळे दैवतीकरण हे फक्त आरत्या ओवाळणं असतं. आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करत करत या महापुरुषांच्या जीवनामधले हे क्षण तुमच्यात उतरतात, तेव्हा तुम्ही शिकता.